बुधवाचा खेळ खा चालला वावरात आता मुकरदमा सांगत. याला काय म्हणतात काजल? बुधवाचा खेळ खार. हो, सगळ्या बाया वावरात गेला. तिन्ही गावं सामसूम झाले आणि आता आम्ही चाललो. 8:30 वाजता तर घरूनच निघलो आणि वावरही दूर आहे. वावरही दूर आहे आणि आता किती वाजता पोहोचतो आणि किती वाजता नाही हा दाखवतोच मी तुम्हाला. व्हिडिओ कंटिन्यू करा. चल बटाईत ना मग बटाई इथं हो ना. मग पटापट चाला म्हणून तर बाप्पू बंडी गेली बी किती वाखरची. मलाच काय माहित होतं बाप्पू कुकडे पाठवतात मग मी थैली नसती गेली. चला आज आलो घरच्या वावरात सगळा परिवार सह. जिलोबी काय वा जिलोबीचा काय खाणं वा. चला घ्या पटापट बी. इकडे काढणं चालू आहे साऱ्या. चला झाली लागवण चालू. कोणी कुटी कोणी कुटी. पेरण्यावरच्या बाया आता पल्ल्यावर आहे. झालं का बी घेणं? मला द्या ना मग. द्या एक एक मुठीले. द्या प्रसाद सगळ्यातली एक एक मुठ द्यावं दिले. मलाच नाही उरली का? दोन देत का तू? पाय अजून वारलंय राहिलं राहत. चला ना मग तिकडे. पाणी पित नका. हे मुडत नाही का मग? नाही ना तिलेच तर जोर काढायला लावलं मी. त्याचं केवढी कडा घोडा ना. हो पाणी पित ना का? हे ना कधी मग प्यावं खावं पाणी प्यावं पोरी हो. सगळ्या बायाच्या यातली एक एक मूठ घेऊन राहिली मी बस. म्हणून नाही मुळली पण ते कडकड आहे तरीच ती लई तू दे ना मग. काय ग बी असं करा ना बाई. एक एक मुठ द्या सगळं. असं कर ना. तुला ठेवलं नाही का बी? परत नाही मग आपला हात. झालं ना मला याच्यात तरी कमी आहे पण तुला शिल्लक झालं. हे सहिता इथलं झाकण लावून यायले धरणं. चला मग पाणी झालं. घरचं 2 एकर वावर पेरून 12:30 वाजले आता सध्या. हो चला. आणि आज का आम्ही आज काय केलं आम्ही माहित आहे का? घरते म्हणजे मुकरदमाच्या पश्चातच दुसरा होका घेतला आजच्या हाती. घरी जाऊन काय करावं मग? आव हो नाही मला आहे तर राहते तुझी. दादा दादा तो गिल्लास नाही का तिकडे थैलीत? आबाट्या खालचा गिल्लास. मुकरदमाच्या पश्चातच घेतला आम्ही दुसरा होका. म्हणजे का लागवणचा रोज 300 रुपये हा आहे. तर आम्ही आता दुपारचा 200 रुपयानं लावतो. म्हणजे असं आज रोज पडणार आहे 500 रुपये. जेवायच्या टायमातच आम्ही हे एवढं 2 एकर वावर घेऊन घेतला. आता 12:30 वाजले वहिनी. आणि आता या वावराचा होका घेतला आम्ही. यात पेरणं होतं पण का घेतला यातला होका सरकी लावायचा. मुकरदम आता घरी जाऊन ना भया शिव्या देते आम्हाला. ओ मा आम्ही जेवायला आलो तू आग लावली का? आहे का? खरं आहे का? खरं आहे का? हो ना. अरे बापा रे आज तर बटकरी आहे. मस्त धुरी केली म्हणजे डबा गरम करायला. बटकरी म्हणजे तुम्हाला सांगतो मी काय म्हणतात त्याला? नाही ना वजडी. वजडी बटकरी म्हणजे वजडी. वजडी आणली आजीनं करून. आता एवढ्या सगळ्या बाया आले. लोक पूर्णाच्या पोळ्या आणतात, गोडधोड तोंड करतात. बाईनं डायरेक्ट वजडीच घेऊन आली. तिकडे दाखव आता. होय दाखवा ना. थांब ना काय वजडी आहे गरम करून राहिली. एवढं चांगलं वातावरण आहे काल थांबा लागते बाई. चालली वजडी गरम करणं. हा खासच तिथली
जा लय मोठा कर. आता हे डब्बा भर वजडी कोण खाईन? निदान लय मोठी तर आणायची असती. हा आम्ही आमच्यासाठी आणली बाई दोघं. आमच्यासाठी आणली. हे जनता इकडे बसायला येतात का काय? जनता येईन म्हणून. हे जनता का पाहिन का मग वजडीले? हा असं माझ्या काही जनता हा ते गरमच करू आली तर टक्क लावून बसला म्हटलं हे. आणि अजून तर आमची काजल याचीच राहिली. आता एवढ्याच्या डब्यातच का म्हणजे मी याच्यात कामाला नाही का आता? देवा बारके. देवा बारके. हिचं नको ऐकू ना लय मोठं ते. थांब ना आठवू दे ना ले मोठं दे ठीक आहे तू गिलास घ्या ना एवढा नारळ कुत्रा ते बा की मला शिरणी नाही देऊ राहिला खाय. किती खाते का अजून हे काळजी. तिकडे जाऊ हिची वजडी होती की नाही गरमात? स्वतःच्या वावरात आम्हाला नारळ नाही भेटलं. दुसऱ्याच्या वावरात नारळ हे पहिली बातच खाते. आता 3-4 पेरणे झाले. आता 3-4 वावरात नारळ नेलं म्हणजे का? बियाले खर्च लावा, खताले खर्च लावा, जोडीचा खर्च, पेराचा खर्च, यायचा लागवण्याचा खर्च, वरून यायले नारळही खाऊ घाला. एवढं शेतकऱ्याला खाते हा मजूर. काय पुरणार आहे त्याला? आता म्हणत होती मी चड्डी बदलणं होत नाही मग शेतकऱ्याची. असा जर मजूर असला ना की शेतकऱ्याला चड्डी बदलणं होत नाही. कळच नाही पलटू देते. झालंच नाही का अजून? भाज्या वाढणं. भाज्या वाढा लवकर लवकर. हे मला माय हिशावर आली वजडी. आज तर या घर मालकीन बाप्पा जिलोबी काहीन माहीच आणलाय. भातका बी हा इकडे. शंकरपाळे. किती खाल्ली मग माझा जागेल तिकडे. आता मलाच माहित नाही काय. मी असं काही आणलं जेवायला आलूची भाजी वजडी आजीच्या इकडूनच भेटली. लोणचं कांदा समजते चटणी. वजडी लागे हे जिलेबी तुमच्या हातात लागेल मग कोणाचं आहे? मलाच आहे. चालत नाही का? आता लागून लावायला पाहिजे मग भराभर. हे बैल उठव ना आता. चला झाली दुसरी मजुरी चालू आमची जेवण खावण करून. मी सारायच्या मांग नाही नाटके आहे ना ते जवळच्या जवळ पाहिजे तिले. चला झाली सुट्टी. एकदम मारला डायरेक्ट. 2 एकर वावर खलास. एवढ्या तर एक्सपर्ट झालो आम्ही. 500 रुपये रोजगारी पडली आज. हा 500 रुपये छापले आज गांधीजी 500चे. मग वावरातल्या कामाले ना डिग्री लागते ना शिक्षण लागते. फक्त खुरप. ओय पडलं का माय? आणि याला पाहिजे काम याला पाहिजे. याला काम आलं नाही तर चालते. ते वावरात आल्यावर बरोबर येते. 1-2 दिवसात. इथं अनुभवी बाई बसलेली आहे ही. आणि इथं सरलाताई आहे आमची. चल कापसाला चाल. संध्याकाळचे कपडे घेतले घरात आणून कारण का आज काही कपडे सोकले नाही. आणि तरोट्याची भाजी घेतली करून जे का वावरातली आणली होती मी. आणि आईनं मस्त तोडून ठेवली होती. आज एवढे हातपाय दुखू राहिले कालही त्यासाठी व्हिडिओ शूट नाही केला. ही अशी बनवली तरोट्याची भाजी. आणि मी आहे ना शॉर्ट ब्लॉग बनवला तरोट्याच्या भाजीचा. तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकता शॉर्ट ब्लॉग तरोट्याच्या भाजीचा. तसा मी बनवला पण असं ब्लॉगमध्ये शूट नाही केलं कारण का उठायला भाजी जवरायला आजकालही. हे आता भाजी करायचं काही काम नव्हतं
पण तरोट्याची भाजी आणली तर भाजी बनवली तर एवढे भांडे पडले. आता एवढे भांडे घेतं घासून आणि आणखी बकरायला अलप लावायचा. अलप घेतं लावून बकरायला आवाज देऊ राहिल्या बकऱ्या मायामध्ये. चला तर मग चला तर मग ब्लॉग इथंच संपवतो. बाय.